करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास पहिला. बहुदेवस्थान नाम श्रीराम समर्थ. तुझ नमू गजवदना, तुझा महिमा कळेना. विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरांसी. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच समर्थांनी प्रार्थनेने करून दिली. कारण प्रार्थना प्रत्यक्षात का करून घेतली, का म्हणून घेतली? कारण आपलं मन संपूर्णपणे चंचल होतं. कार्याला सुरुवात झाली. शरीर, आपला देह बघा श्रवणाला बसलेला आहे, परंतु मन इकडे तिकडे फिरत आहे. कारण मन हा प्रत्यक्षात लोकांचं मत जाणून घेणारा आहे. मन जसं करेल तसं संपूर्णपणे देह बघा कार्य करत असतो. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. लोकांचं मत आत्तापर्यंत आपण जाणून घेतलं, त्यातून काहीच आपल्याला प्राप्त झालेलं नाही आहे. परंतु या श्रवणातून उत्तमाचं, खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत. लोकांची मतं ऐकून ज्याप्रमाणे आपल्याला काही प्राप्त झाले नाही, त्याचप्रमाणे समर्थांची बघा प्रत्यक्षात भगवंताची खुद्द वचनं ऐकल्यानंतर या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल हे विचार प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत. आज प्रामुख्याने जर पाहायला गेलो, दशक 18वा. 180 समास पूर्ण झाले. आज 181वा समास आपल्याला श्रवणासाठी प्राप्त करून दिलेला आहे. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध. मनन करत्याच विशद, परमार्थ होतो. 20 दशक 200 समास, त्यातला आजचा दशक 18वा बहुजिनसी. आणि त्यातला समास पहिला बहु देवस्थान नाम. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. समास पहिला आहे बहुदेवस्थान. आपण देवस्थान काही कमी केलेत का हो? समर्थ म्हणाले जाणव भागच आहे. बरोबर की नाही? कारण जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरीचो फुसा, तयास तेची प्राप्त. आपण तीर्थक्षेत्राला जात असतो, बरोबर की नाही? ज्या ठिकाणी आपलं मन शांत होईल, आपल्या मनाला प्रसन्न वाटेल, अशा ठिकाणी आपण जातो की नाही? त्या तीर्थक्षेत्राच्या बघा ठिकाणी ज्यावेळी आपलं देह तिथे जात असतो, तिथे आपल्याला प्रसन्न वाटत असतं. दररोज आपण बघा एखाद्या कामधंद्यामध्ये, नोकरीमध्ये, प्रवासामध्ये आपण दमलेलो असतो, थकलेलो असतो. घरामध्ये आल्यानंतर तेच सारखे विचार. परंतु जेव्हा आपण कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबत जेव्हा आपण तीर्थक्षेत्राला, एखाद्या रमणीय ठिकाणी बघा प्रत्यक्ष मन आपलं तिथे रमेल, मनाला प्रसन्न वाटेल, अशा ठिकाणी जेव्हा आपण तीर्थस्थळी जात असतो, तेव्हा आपल्या देहाला, आपल्या मनाला सुद्धा प्रसन्नता वाटत असते. म्हणून समर्थांनी आजचा भाग प्रत्यक्षपणे आपल्यासाठीच प्राप्त करून दिलेला आहे. तो सुद्धा समासचा पहिला बहुदेवस्थान नाम श्रीराम समर्थ. तुझ नमू गजवदना, तुझा महिमा कळेना. विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरांसी. हे गजवदना, तुला मी नमस्कार करतो. तुझा महिमा अगाध असल्याने तो मला कळत नाहीये. सर्व लहान थोर लोकांना तूच विद्या बुद्धी देत असतोस. आता विचार जर आपण करायला गेलो, हे संपूर्ण विश्व हे त्याचंच आहे.
त्याच भगवंताचं विश्वाचा मालक आहे. हे गजवदना, तुला मी नमस्कार करतो. आपण गणपतीरायाच्या मंदिरात बघा, जेव्हा आपण जातो तेव्हा आपण काय पाहतो विचार करा. प्रथमतः आपली नजर जी जाते ती म्हणजे प्रामुख्याने मंदिरा, बरोबर की नाही. मंदिर कसं आहे, किती मोठं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, हे प्रथमतः आपण पाहत असतो. पण जसं बघा, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती येतात की नाही, ऑगस्ट सप्टेंबरच्या वेळी, जेव्हा गणपती बाप्पा येणार याची आतुरता आपल्याला खूप असते. आपण काय करत असतो, गणपती बाप्पाचं डेकोरेशन, मखर सजावट, बरोबर. लोक येतात दर्शनासाठी, प्रथमतः काय पाहतात, गणपती बाप्पाचं दर्शन घेतात का, नाही घेत. यांचं डेकोरेशन ना असं आहे, यांच्या डेकोरेशनला लाईटिंग ना अशी आहे. म्हणजे विचार करा, भाग कुठला चालू आहे, तर बाहेर मखराचा चालू आहे, आतल्या भगवंताचा नाही आहे. मग तसंच प्रथमतः आपल्याला जो भाग दिलेला आहे, हे गजवदना, मी तुला नमस्कार करतो. तुझा महिमा कळेना, कोणाला कळणार आहे समर्था. समर्थ म्हणाले, तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत सुद्धा नाही आहे. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्याला ते मंदिर किती मोठं आहे हे पाहायला मिळतं, परंतु तुझा महिमा बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ते आपल्याला कळणार सुद्धा नाही आहे. विद्या बुद्धी देसी जना, समर्थ म्हणाले, देणारा तोच आहे. देणाऱ्याचे हात हजार आहेत, घेणाऱ्याची मात्र झोळी फाटकी आहे. समर्थ म्हणाले, आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे हा ईश्वर कृपेनेच ना. विद्या बुद्धी देसी जना, देणारा कोण आहे, विद्या. बुद्धी दिली, आता बुद्धी दिली म्हणजे विद्या प्राप्त होणारच आहे, ज्ञान प्राप्त होणारच आहे. परंतु आपल्या पुण्यानुसार आपण काय करत असतो, कमी करत असतो, पाप पुण्य, बरोबर की नाही. समर्थ म्हणाले, विद्यार्थ्यांशी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. म्हणून सर्व लहान लोक बघा, लहान थोर जी लहान असतील मोठी असतील त्या लोकांना सुद्धा तूच विद्या, तूच बुद्धी देत असतोस. तुझ नमू सरस्वती, चारी वाचा तुझे न स्मृती, तुझे निजरूप जाणती ऐसे थोडे. हे सरस्वती राया, तुला मी नमस्कार करतो. तुझ्यामुळेच चारी वाचा स्फुरतात, तुझे निजरूप जाणणारे लोक फार थोडे आहेत. आता विचार जर आपण केला ना, तुझ नमू सरस्वती, आपल्या जिभेवर प्रत्यक्षात आपण जे बोलत असतो ना, त्या बोलण्यामध्ये मधुरता असणं फार आवश्यक आहे, गोडवा असणं फार आवश्यक आहे. नाहीतर काय होतं, विचार जर आपण केला ना, चारी वाचा तुझे न स्फूर्ती, आपण एखाद्याला असे शब्द बोलतो की ते शब्द त्याच्या मनाला लागतात की नाही. मग आपल्याला वाटतं, अरे माझ्यामुळे याला खूप त्रास झाला. तुझे निजरूप जाणते ऐसे थोडे. आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये राग येता कामा नये. प्रामुख्याने जर पाहायला गेलो ना, तुझं निजरूप, समर्थांनी उत्तम प्रकारे श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय. बरोबर की नाही. प्रत्यक्षात आता आपण जेव्हा एखाद्या
व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा आपण विचार करून बोलत नाहीये आत्ताच्या घडीला. म्हणून समर्थ म्हणाले, धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले. समर्थ म्हणाले, बघा, धन्य धन्य चतुरानना. चतुरपणा कोणामध्ये दिसतो? आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती तर साधी आहे, परंतु ती चतुरपणाने वागत असते. आपण विचार करतो ना, अरे ही तर व्यक्ती लहान आहे, हा तर मुलगा, ही तर मुलगी लहान आहे, परंतु ती व्यक्ती, तो मुलगा, ती मुलगी चातुर्याने जिंकत असते, चतुरपणा वापरत असते. आपल्याला ते कळत नाही. मग त्यांच्या पुढे आपण हात जोडतो, बाबा तुम्ही चतुर आहात, तुम्ही खरंच महान आहात. ता केली सृष्टी रचना, वेद शास्त्री भेद नाना प्रगट केले. ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे. धन्य विष्णू पालन करीसी, एकांशी सकळ जीवासी, वाढविसी वर्तविसी जान जानो. बघा कसा भाग दिलेला आहे. धन्य विष्णू पालन करीसी. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आपण श्लोक म्हणालो ना, प्रार्थना म्हणालो की नाही, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश. उत्पत्ती ज्याप्रमाणे ब्रह्मा, बरोबर आहे, त्याचप्रमाणे विष्णू हा पालन करतं. म्हणून समर्थ म्हणाले, धन्य विष्णू पालन करीसी. आणि महेश, बरोबर की नाही, म्हणजे संवार. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म. एकांश सकळ जीवनसी, वाढविसी वर्तविसी जाण जाणो. हे जाणलं पाहिजे. काय जाणलं पाहिजे? तर तिघांच्या पलीकडे असणारा चौथा. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे, तो सुद्धा आपण भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. खरंच जर आता पाहायला गेलो, धन्य धन्य भोळा शंकर. भोळा शंकर खरोखरच धन्य आहे. ज्याप्रमाणे त्याच्या देण्याला मर्यादा नाहीये, तो निरंतर रामनाम जपत असतो. आपण विचार करतो ना की खरंच रामनाम निरंतर आपल्या मुखामध्ये रामनामाचं स्मरण होतं का, हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. जयास देण्यास नाही पार, तिथं कोणी सांगणार येणार नाहीये. सांगायला कोणी येतं का? नाहीये, परंतु आपण जाणलं पाहिजे त्याच्या देण्याला मर्यादा नाहीये. बरोबर की नाही? खरोखरच बघा, ज्याप्रमाणे धन्य धन्य भोळा शंकर. रावण होता बघा, रावणाला 6 कोटी आयुष्य होतं, परंतु जिथे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तिथे अहंकार होता, अभिमान होता. परंतु त्याच अहंकाराने, त्याच अभिमानाने रावण नष्ट झाला. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मग शेवटी निरंतर रामनाम जपत जाणं फार महत्त्वाचं आहे.
आता विचार जर आपण केला, आपण प्रवासाला निघालेलो आहोत, एखाद्या वेळी आपण घराबाहेर पडत असतो, आपण प्रत्यक्षात त्याच बघा विचारांमध्ये असतो जिथे आपल्याला पोहोचायचं आहे, आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे, परंतु वेळेवर तर पोचायचं आहे त्या टेन्शनमध्ये, त्या विचारांमध्ये आपण असतो. तिथे आपण देवाची भक्ती, देवाचं नामस्मरण करायला बघा प्रत्यक्षपणे विसरतो की नाही. काही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. समर्थाने आजचा हा समाज यासाठी प्राप्त करून दिलेला आहे की जर आपण पाहायला गेलो ना, तर प्रवास असो किंवा कुठेही तुम्ही बाहेर जात असाल तर नामस्मरण का महत्त्वाचं आहे. जर तुमच्यामध्ये नामस्मरण नसेल तर समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बा, परंतु स्मरण जर असेल ना, समर्थ म्हणाले, जिथे जाशील तिथे विवेक सहित जा, भय सांडुनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविलं आम्हापाशी. एवढं भलं मोठं सामर्थ्य. म्हणून समर्थ म्हणाले, धन्य धन्य भोळा शंकर, जयास देण्यास नाही पार, राम नाम निरंतर जपत आहे. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्र लोकींचे वैभव काय म्हणून सांगावे. आपण फक्त टी व्हीमध्ये पाहिलं ना, रामायण पाहिलं, महाभारत पाहिलं, सर्व देवांचा जो देव इंद्रदेव बघा, जिथे उत्तम प्रकारे कार्य करत होते तिथे फुलांचा वर्षाव करणारे इंद्रदेवच होते. कारण इंद्रलोकींचे वैभव एवढं आहे ना, त्याचं वर्णन बघा प्रत्यक्षपणे आपल्याला करताच येणार नाही. पण केव्हा, समर्थ म्हणाले, हे सुद्धा कळलं पाहिजे. धन्य धन्य यमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पडिती. आता विचार जर आपण केला, सर्व धर्म अधर्म यांना जाणणारा जोडणारा यमधर्म धन्य आहे. आपल्याला फक्त यम आठवतात, यमाची आपल्याला भीती वाटते, परंतु ज्यावेळी आपण पूजा करत असतो बघा, त्या पूजेमध्ये सुद्धा बघा प्रत्यक्षात यमाला सुद्धा नमस्कार करत असतो. कारण का, कालाय तस्मै नमा, बरोबर की नाही. एक विडा काढून ठेवतो की नाही, तिथे सुद्धा आपण यमाची पूजा करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, प्राणी मात्रांचे वर्म ठाई पडी. सर्व धर्म अधर्म यांना जोडणारा जो प्रामुख्याने यमधर्म हा खरंच धन्य आहे. तो सर्व प्राणी मात्रांना जाणत असतो. आपलं आयुष्य आपल्याला माहीत असतं की आपण या तारखेला जन्मलेलो आहोत, परंतु विचार जर केला ना, आपली जन्माची तारीख जशी आठवते तशी आपल्याला मृत्यूची तारीख माहीत नाही आहे. परंतु बघा यमाला प्रत्यक्षपणे माहीत आहे. जेव्हा आपली शेवटची तारीख आहे, शेवटची घटका आहे, तो बरोबर येतो. कारण का, देवा सोडविसी येथून. का भाग दिलेला आहे. समर्थ म्हणाले, व्यंकटेसी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतळास आपलांचा. समर्थ म्हणाले, व्यंकटेशाचा महिमा फार आहे. जर आपण पाहायला गेलो ना, त्याच्या स्थानी भली भली माणसंही उभ्याने अन्न खातात.
वडे असतील, धिरडी असतील, स्वादिष्ट घारग्यांचा स्वाद घेत असतात. बघा, आपण एखाद्या वेळी कुठे पूजा असेल, कुठे मंदिरामध्ये बघा महाप्रसाद असेल, तिथे आपण जातो की नाही, किंवा कोणाच्या घरी बघा पूजा असेल तेव्हा आपण जातो, कार्यक्रम असेल तेव्हा जात असतो. तेव्हा अनेक प्रकारचे पदार्थ आपल्याला पाहायला मिळत असतात. आपल्याला माहीत असतं आपण इथे हजर आहोत म्हणजे आपल्याला महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात, बरोबर. डाळ, भात, भाजी, पुरी, बघा गुलाबजाम असतील, एखादे बघा भजी असेल, पुरणपोळी असेल, नैवेद्याचं ताट म्हणून बघा पंचपक्वान्न असतील. ते आपल्याला दिसतंय हां, परंतु आपण काय विचार करतो, अरे भरपूर गर्दी आहे. परंतु आपल्याला माहीत आहे कितीही गर्दी असली तरी आपल्याला महाप्रसाद प्राप्त होणार आहे. म्हणून ती काही माणसं खाली बसलेली आहेत, आपण काय विचार करतो, नाही उभ्या उभ्यासुद्धा आपल्याला खायला मिळालं तरी चालेल. म्हणून समर्थ म्हणाले व्यंकटेशाचा महिमा फार आहे, महाप्रसाद आहे, बरोबर की नाही. त्याच्या स्थानी भली भली माणसंही उभ्याने अन्न खातात. धन्य तू ओ बनशंकरी, उदंड शाकांची आहारी, विवरो विवरो भोजन घरी, ऐसा कैसा. हे बनशंकरी, तू खूप धन्य आहेस. तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात. या सर्वांची चव घेऊन भोजन करील असा भेटणे कठीण आहे. समर्थ म्हणाले, हे बनशंकरी, तू खूप धन्य आहेस. आता समर्थाने आपल्याकडे बघा प्रामुख्याने जर आपण विचार केला, आपला भाग दिलेला आहे. आपण एखाद्याच्या कार्यक्रमाला जातो, अनेक प्रकारचे बघा पदार्थ असतात, पुन्हा तोच का भाग दिलेला आहे, कारण इथे सुद्धा विवरो विवरो भोजन करी, ऐसा कैसा. अनेक प्रकारच्या भाज्या असतात, अनेक प्रकारचे पदार्थ असतात. सर्व जर एकाच प्लेटमध्ये जर आपण घेतलं, सर्वच वस्तू एका ताटामध्ये घेतल्या, चव कळणार आहे का? सर्व मिक्स होतात की नाही, बरोबर की नाही. कारण बघा डाळ भात असते, भाजी असते, पापड असतं, लोणचं असतं, पुरी असते, लाडू असतं, गुलाबजाम असतं, सर्व मिक्स झालं तर आपल्याला चव कळत नाही. परंतु एक एक वेळी एक एक जर आपण घेत बसलो तर आपल्याला चव कळते. परंतु तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात. त्या सर्वांची चव घेऊन भोजन करील असा भेटणं फार कठीण आहे. धन्य भीम गोलांगुळा, कोरवंड्याच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा, समाधान होय. समर्थ म्हणाले, धन्य भीम गोलांगुळा, गायीसारखं पुच्छ असणारा, गायीसारखी शेपटी असणारा बलभीम धन्य. त्याला उडदाच्या वड्यांच्या उदंड माळा घातल्या जातात. उडीद डाळ असते ना, आपल्या घरामध्ये असते बघा, त्या उडदाच्या वड्यांचा उदंड माळा त्या बलभीम बघा प्रत्यक्षपणे त्यांना घातल्या जातात. आणि दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटते. तिथे असणारे सुद्धा बघा प्रत्यक्षात दही वडे खात असतात, त्यांना फार समाधान वाटतं. प्रत्येकांचा भाग दिला. व्यंकटेश झालं, बनशंकरी झालं, आता धन्य भीम गोळांगुला झालं. आता कोणाचा भाग आहे? धन्य तुगा खंडेराया, बघा कुलदैवत. भंडारे होय पिवळी काया, पिवळी उधळण. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, हळदीसारखं पूर्णपणे तिकडचा माहोल
आपल्याला पाहायला मिळतं. कांदे भरीत रोटगे खाया सिद्ध होती. हे खंडेराया, तू खूप धन्य आहेस. तुझा जो भंडारा उधळला जातो ना, त्यामुळे आमचं शरीर हळदीनं पिवळं होतं. विचार करा. मग कांदे भरीत रोडगे खायला सर्व सिद्ध असतात. आपण जातो की नाही बघा, तिथे सुद्धा आपल्याला भंडारा उधळलेला पाहायला मिळतं, ज्यामुळे संपूर्ण शरीर हळदीनं पिवळं होत असतं. बरोबर की नाही? म्हणजे भाग कसा दिलेला आहे. जसं दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटायचं, बनशंकरीला बघा प्रत्यक्षपणे नैवेद्याला खूप भाज्या लागायच्या. व्यंकटेशाचा महिमा इतका फार आहे, तिथे वडे, धिरडी आणि स्वादिष्ट घारग्यांचा स्वाद मिळायचा. परंतु खंडेरायांच्या इथे कांदे भरीत रोडगे खायला बघा प्रत्यक्षपणे मिळत असतं. आता त्यानंतर चौथा भाग दिला, धन्य तुळजा भवानी. समर्थ म्हणाले उत्तम प्रकारे भाग दिलेला आहे. भक्त प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणी ऐसा कैसा. भक्तांना प्रसन्न होणारी तुळजा भवानी. आता विचार जर केला, अनेक बहुदेवस्थान आहेत, अनेक ठिकाणी आपण जातो. खंडेराया, तुळजाभवानी, बरोबर की नाही, व्यंकटेशा, बनशंकरी, अनेक ठिकाणी असतील तिथे आपण जात असतो. भक्तांना प्रसन्न होणारी तुळजाभवानी फार धन्य आहे. आणि तिच्या गुणवैभवाची गणना करील असा कोण आहे बघा. धन्य धन्य पांडुरंग. आता तुळजाभवानीचा भाग झाला, आता पांडुरंगाचा भाग. विठुराया, अखंड कथेचा होतो धिंग, तान माने रागरंग नाना प्रकारी. जेथे अखंड कथेचा गदारोळ चाललेला असतो. आपण ऐकतो, पाहतो पंढरपूरचा विठुराया, पंढरपूरचा पांडुरंग, परंतु नाना प्रकारे तानमन रागरंग यांसह जेथे नित्य कीर्तन होत असतं, तोच पांडुरंग खरोखरच धन्य आहे. बरोबर की नाही? जर तुम्ही गेला असाल तर नक्कीच तुम्हाला नमस्कार आहे. तिथला परिसर तुम्ही पाहिला असेल, कशा प्रकारे बघा कीर्तन भजन चालू असतं. बरोबर की नाही? धन्य तुगा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा वेळ नाही. हे क्षेत्रपाळा, तू फार धन्य आहेस. अनेक लोकांना तू तुझं प्रेम लावलेलं आहेस आणि मनापासून तुझी भक्ती केली तर फळ मिळायला वेळ मिळत नाही, वेळसुद्धा लागत नाही. जसे तू कर्म करशील तसं तुला फळ प्राप्त होईल. धन्य तुगा क्षत्रपाळा, तू धन्य आहेस. खरंच खरोखर मनापासून जर भक्ती केली ना तर मन प्रसन्न सुद्धा होतं आणि त्यानुसार बघा आपल्याला फळ सुद्धा प्राप्त होत असतं. रामकृष्णाधिक अवतार, त्याचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. रामकृष्णाधिक अवतार जर आपण पाहायला गेलो, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्री वल्लभ. पण रामकृष्णाधिक अवतार, भगवंताचं जे रामकृष्णाधिक अवतार झाले त्यांचा महिमा अपार आहे. त्यांची उपासना अनेक लोक अत्यंत तत्परतेने करत असतात, भक्तिभावाने करत असतात. म्हणून समर्थ म्हणाले रामकृष्णाधिक अवतार.
त्यांचा महिमा अपार, उपासनेस बहुत नर तत्पर झाले. सकळ देवांचे मूळ, तो हा अंतरात्माचं केवळ. भूमंडळी भोग सकळ तयासीच घडे. सकळ देवांचं मूळ. समर्थ म्हणाले, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलं 33 कोटी जर आपण बोलतो ना देव आहेत, कारण गुरु पाहता लक्ष कोटी, परंतु सद्गुरु मात्र एकच आहे. सकळ देवांचं मूळ ते आपण जाणलं पाहिजे. तो हा अंतरात्माची केवळ. प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक जीवसृष्टीमध्ये, जल स्थल बघा, काष्टी पाषाणी, भूचर खेचर वनचर, अनेक जर बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो सजीव सृष्टी, त्यांच्यामध्ये सुद्धा तोच भगवंत आहे, तोच देव आहे. भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. जसे तुम्ही कर्म कराल त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा इथेच भोग भोगणे आहे. नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक. समर्थ म्हणाले, नाना देवांचं रूप घेऊन बसलेला आहे, नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रगटलेला आहे, सर्व वैभवांचा भोगता तो एकटा आहे. समर्थ म्हणाले, आपण देवाला पाहिलं का हो? नाही पाहिलं, बरोबर की नाही? प्रत्यक्ष देवाची आणि आपली भेट झाली का? नाही झाली. तो कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याला प्रत्यक्षपणे दर्शन देत असतो. रस्त्यातून जात असताना बघा, आपला पाय अचानक घसरतो आणि आपण तिथे पडले जातो. तिथे आपल्याला लगेच मदत करणारी लोक पाहायला मिळतात. मग आपण बोलतो की नाही, तुम्ही अगदी देवासारखं धावून आलात. मग आलं कोण? देवाच्या रूपाने प्रत्यक्षात ती माणसं आली. माणसाच्या रूपाने तो भगवंत पाहायला मिळाला. पाहायला काय मिळालं? तर शरीर आलेली लोक पाहायला मिळालेली, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या रूपात तोच भगवंत आला. कारण तुझ्यामध्ये असणारं स्मरण, तुझ्यामध्ये असणारं अखंड नामस्मरण, तुझी असणारी भक्ती, यामुळे प्रत्यक्षात त्या देवाला यावं लागलं. तुझा असणारा देवावरती विश्वास, म्हणून नाना देव होऊन बैसला, नाना शक्तीच्या रूपाने सुद्धा तोच प्रगटलेला पाहायला मिळाला. कारण सर्व वैभवांचा भोगता तो एकटाच आहे. याचा पहावा विचार, उदंड लांबला जोजार, होती जाती देव नर किती म्हणूनी. याचा नीट विचार करायला हवा. कारण आपण जर पाहायला गेलो ना, सर्व देवांचं वर्णन करायचं जर म्हटलं तर फार वेळ लागेल. किती देव, किती नर आहेत बघा, किती नर होतात आणि जातात, त्यांचं वर्णन किती करावं. जर आपण पाहायला गेलो तर संपूर्ण आयुष्य आपलं निघून जाईल, तरी सुद्धा देवांचं वर्णन करता येणार नाही. आपण कोण हो देवांचं वर्णन करायला? ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला घडवलं, आपण त्यांचं काय वर्णन करणार? त्यांचं काय आपण महत्त्व सांगणार? आपल्याला त्यांच्याविषयी काय माहिती आहे? काय इतिहास सांगणार? विचार कर. म्हणजे विचार जर आपण केला, आपल्याला जेवढं माहिती आहे ते आपण सांगू, परंतु आपल्यातलं किती शब्द खरे आहेत, किती खोटं आहेत, हे आपल्याला कळणार नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा स्तुती करीती, सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्यासीच घडे. समर्थ म्हणाले, विचार जर आपण केला ना, कीर्ती आणि अपकीर्ती, केव्हा कीर्ती पाहायला मिळते? नुसतं जन्माला येऊन बघा, प्रत्यक्षपणे कीर्ती घडत नाही. कीर्ती अशी घडायला हवी जेणेकरून आपण या जन्मी उत्तम प्रकारे कार्य केलेलं आहे.
म्हणून समर्थ म्हणले कीर्ती आणि अपकीर्ती. आपण चांगलं केलं तरी लोक बघा प्रत्यक्षपणे दोष काढत असतात. लोक चांगले बोलत नाही आहे का बोलतात? उदंड निंदा, उदंड स्तुती. काही लोक स्तुती करतात, काही लोक प्रत्यक्ष पाहायला जर गेलो ते निंदा करत असतात. सर्वत्रांची भोगप्राप्ती. समर्थ म्हणाले सर्वत्रांची भोगप्राप्ती. आता आपल्याला माहिती आहे निंदा केली, स्तुती केली तरी आपलं आपल्यालाच, बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला ना तर आपल्या आजूबाजूला निंदा करणारे आहेत, स्तुती करणारे आहेत. आपली कीर्ती, आपली अपकीर्ती हीच लोक मांडत असतात. परंतु सर्वत्रांची भोगप्राप्ती अंतरात्म्याशीच घडे. आपल्या देहाने चांगलं काम केलं, देहाची वाहवा. प्रत्यक्षात आपल्या हातून वाईट कर्म घडली, देहाचीच पूर्णपणे वाट लावतात. पण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, कीर्ती आणि अपकीर्तीचा भाग चाललेला आहे. समर्थ म्हणाले आपण जाणला पाहिजे, कारण शेवटी भोग भोगणे इथेच आहे. कोण देही काय करीतो, समर्थाने सुंदर भाग दिलेला आहे. भोगी त्यागी वितरागितो एकची आत्मा. समर्थ म्हणाले कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो, भोगी त्यागी वितरागितो एकची आत्मा. आपलं लक्ष कुठे असतो? हा आहे ना तसा करतो, ही आहे ना तशी करते, हा आहे ना असा भोगतोय, तो ना तसा भोगतोय. समर्थ म्हणाले यातच आपलं आयुष्य गेलं. कोणत्या देहात काय करतोय, कोणत्या देहात काय भोगतोय हे सांगता येत नाही. पण भोगी त्यागी वितरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र एकच. परंतु आपल्याला बघा दिसतो तो देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैस. प्राणी स्वाभिमान भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असुनी. समर्थ म्हणाले आपण पाहायला जर गेलो, प्राणी स्वाभिमान भुलले, प्राणी देहाच्या अभिमानाने भुलतायत, देहाकडे पाहत बसतायत, आणि मुख्य अंतरात्मा त्याच्या अंतरी असूनही त्याला जाणत नाही. मग आपल्याला कळतं आपण एकमेकांकडे पाहत बसतो, परंतु मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असूनही बघा आपल्याला त्याची जाणीव होत नाहीये. मग उपयोग काय? अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राही काही एक. समर्थाने उत्तम आता श्लोक प्राप्त करून दिलाय ना. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. अरे मग या आत्मयाची चळवळ बघ, ऐसा भूमंडळी कोण आहे, या अंतरात्म्याचं कर्तृत्व जाणेल, अगाध पुण्याचा संग्रह असेल, अगाध पुण्य अनुसंधान राहील, तरच एखाद्या माणसाला त्याचं थोडेफार अनुसंधान राहील. त्या अनुसंधाना सरीसे जळोनी जाई जे किलमिशे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरोन पाहती. ते अनुसंधान राहिले असता त्याच्याच योगाने सर्व मलिनत्व पाप जळून जाते. आपल्या हातून होणारे पाप बघा प्रत्यक्षपणे आपल्याला घालवायचे, आपल्याला त्या पापातून मुक्त व्हायचं. जे मलिनत्व आहे ते आपल्याला बाजूला सारायचं आहे. पूर्णपणे आपले शरीर, पूर्णपणे आपला देह मलिन झालेला आहे. वरून कितीही बघा आपण स्वच्छ जरी दिसत असलो तरी अंतरी
जो आपला मलकटपणा आहे तो बाहेर काढला पाहिजे. कारण विषय वासनेमध्ये देह अडकलेला आहे. जे अंतर्निष्ठ ज्ञानी असतात ते या प्रकारे विवरून पाहतात. बरोबर की नाही? अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्यात्कारी भरंगळले, लोकाचारी. अंतर्निष्ठ असतात ते तरतात आणि अंतर्भ्रष्ट असतात ते सर्व बुडतात. आपण बुडबुड घागरी गोष्ट ऐकली की नाही? खीर कोणी खाल्ली? बरोबर की नाही? मांजर आणि माकडाची बघा प्रत्यक्षपणे जर आपण कथा ऐकली असेल, तो बोधसुद्धा आपण ऐकलाय. शेवटी घाबरलं कोण? बरोबर की नाही? मग शेवटी घागर बुडाली. अंतर्निष्ठ जे निष्ठेने उत्तम प्रकारे कार्य करतात, निष्ठेने उत्तम प्रकारे बघा आयुष्य जगत असतात, ते उत्तम प्रकारे तरतात. ज्यांना पोहता येतं ते उत्तम प्रकारे पोहतात. परंतु ज्यांना पोहता येत नाही, परंतु आपल्याला बघा प्रत्यक्षपणे ते सांगतात की नाही मलासुद्धा येतं. पोहणाऱ्याचीच गुचक्या खातो, मग जनासी कैसे काढू पाहतो, अशी गत होते. कारण ते बहिर्मुख असल्याने लोकचाराच्या नादून बघा प्रत्यक्षपणे भरकटत असतात. म्हणून अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्यात्कारी भरंगळले, लोकाचारे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुदेवस्थान निरूपन्नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.